नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर योगेश सुरेश भालेराव, इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशनचा नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट. कालपासून आपण बघताय की जे इंडियन मेडिकल असोसिएशन आहे जे संपावरती गेले आणि पूर्ण राज्यव्यापी संप त्यांनी पुकारला आहे. प्रत्येक शासकीय रुग्णालयामध्ये, महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे आणि आज देखील त्यांनी आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा हा शासनाला दिला आहे. माझं इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरने एकच सांगणं आहे की तुम्ही जर सार्वजनिक आरोग्य धोक्यामध्ये घालत असणार, तुम्ही सामान्य रुग्णाचा जीव धोक्यात घालत असाल तर यापेक्षा मोठी वाईट गोष्ट कोणती आहे? आपल्या ह्या गोष्टींमुळे एखादाही रुग्ण दगावला कधी तर एवढं लक्षात ठेवा, मात्र ही सर्वस्व जबाबदारी इंडियन मेडिकल असोसिएशनची असणार आहे. आणि त्यासोबतच हे पण लक्षात ठेवा की आपले जे आयुष डॉक्टर आहे, BMS, BHMS, BMS डॉक्टर्स, हेच डॉक्टर आहे की जे तळागाळापर्यंत, ग्राउंड लेवल पासून ते गावापर्यंत हे आरोग्य सुविधा पुरवतात आणि तुम्ही त्यांच्याच विरोधात जात आहे. ज्यांच्यामुळे तुमची घरं चालतात त्या डॉक्टरांच्या विरोधात जात आहे. मी इंडियन मेडिकल असोसिएशनला एवढं सांगतो की तुम्ही जर हा संप मागे घेतला नाही तर लवकरच सामान्य रुग्णांच्या हितासाठी, त्यांच्या आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आयुष डॉक्टर्स, हे आयुष डॉक्टर्स जनता पार्टी हे स्थापन करण्यात आहे. हे लक्षात ठेवा, कारण आम्ही ह्या पार्टीच्या वतीने आम्ही प्रत्येक रुग्णांचा आरोग्य सुविधा पुरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. धन्यवाद.